चेहऱ्यावरती भरपूर क्रीम, भरपूर ट्रीटमेंट घेतल्यानंतरही आपला चेहरा चांगला होत नाही, पिंपळ जात नाही, डाग जात नाही, वांग जात नाही, तर ते कशामुळे? का होते असे? तर मेलॅनिन हे काय आहे आणि त्याचा आपल्या चेहऱ्यावरती काय परिणाम होतो, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मेलेनिन हे आपल्या शरीरातील जुळणारा एक घटक आहे, जो आपल्या त्वचेवर, आपल्या केसांवर आणि आपल्या डोळ्यांवर परिणाम करतो. मेलेनिनचा उद्देश तुमच्या त्वचेला सूर्याच्या नुकसानीपासून वाचवणे हा असतो. जेव्हा तुम्ही सूर्याच्या संपर्कात असता तेव्हा तुमची त्वचा जेव्हा त्वचा सूर्याच्या संपर्कात असते तेव्हा आणखी मेलेनिन तयार करते. सनस्क्रीन घालणे ही प्रक्रिया मर्यादित करते. सनस्क्रीन त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते, जे तुमचे मेलेनिन उत्पादन कमी करते. जर तुम्हाला मेलेनिनमुळे होणारे रंगद्रव्य कमी करायचे असेल तर तुम्ही पौष्टिक अन्न खावे. टोमॅटो, दूध, अंडी, चीज, गाजर, दही, ओटचे जाड भरड, टरबूज किंवा पपई, सुकामेवा हे आपण आहारामध्ये समावेश करावा. शरीरामध्ये मेलेनिनची कमतरता असेल तर आपल्या चेहऱ्यावरती व्हाईट डाग पडतात आणि जर मेलेनिनची प्रमाण जास्त असेल तर आपला चेहरा काळपट पडतो, वांग होतात. म्हणून कधीही ते हार्मोन बॅलन्स असायला हवे. खूपदा आपलं मेलेनिन वाढते म्हणून आपल्या चेहऱ्यावरती डाग येतात, वांग येतो आणि तो जात नाही. म्हणून मेलेनिनची कमी कशी करायची ते आपण बघूयात. जर मेलेनिन वाढवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला संतुलित आहार घ्यायला हवा, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट समृद्ध आणि तांबे, जीवनसत्वे ए आणि ईचा समावेश असेल असे पदार्थ आपल्याला घ्यावे लागतील. आपल्या चेहऱ्यावरतील वांग डाग कमी करण्यासाठी आपल्याला थोडा चहा कमी करावा लागेल आणि त्याऐवजी आपल्याला ग्रीन टीमध्ये संयुग आहे, म्हणजेच एम्पिग्लॉकिटियनचं ग्लॅलेट त्याच्यामध्ये आहे. काही अभ्यासामध्ये ग्रीन टीने आपल्याला सकारात्मक परिणाम दिसून आलेला आहे. हे टायरोटेसिस प्रतिबंधित करून कार्य करते. त्वचेचे ब्लिचिंग, हायड्रोक्विनोन लावल्याने त्वचेतील मेलॅनोसाइटची संख्या कमी होते. त्यामुळे आपला चेहरा ग्लो करतो आणि वांग देखील कमी होतात. मेलेनिनचा कलर हा तपकिरी असतो, म्हणून आपला चेहरा काळपट दिसायला लागतो. मेलेनिनमध्ये केस, डोळे आणि त्वचेमध्ये बहुतेक गडद रंग बनते आणि त्यात दोन प्रकारचा समावेश होतो. तपकिरी आणि काळा. तुमचे केस काळे आणि तपकिरी असल्यास ते काळे आणि तपकिरी मेलेनिनचे वेगवेगळ्या मिश्रणातून येतात. आपल्या चेहऱ्यावरचे मेलेनिन कमी करण्यासाठी आपल्याला टोमॅटोचा रस, गाजराचा रस, बीटचा रस रोज घ्यावा लागेल. चेहऱ्यावरचे मेलेनिन कमी करण्यासाठी सी विटामिन सीरम आणि बदामाच्या तेलाचा वापर तुम्ही करू शकता. आणि कधीही बाहेर जाण्याच्या आधी रुमाल, क्राफ्ट तुम्ही कव्हर करूनच जा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती बाहेरची जी किरणे असतील ते पडणार नाहीत आणि त्यामुळे चेहऱ्यावरचे डाग कमी होतील. पपई आणि गाजराचा लेप देखील तुम्ही लावू शकता, तेही आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. इन्फॉर्मेशन हेल्पफुल वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.